बातमी मुंबईतून आहे। मुंबईतल्या मालाडमध्ये पुन्हा पांढरी पट्टी वाद उफाळून आलेला आहे। मालाड पूर्व दप्तरी रोडवर जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरून पुन्हा वाद पेटलाय। या पांढऱ्या पट्टीवर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। मनसेनं पांढऱ्या पट्टीवर लाल रंगात जाहीर निषेध असं लिहिलेलं आहे। मनसे विभाग अध्यक्ष महेश फरकासे आणि कार्यकर्त्यांनीही आंदोलनात्मक कृती केली आहे। वाद चिघळू नये म्हणून मनपाकडून मध्यस्थी करण्यात आली आहे। लाल रंगातील जाहीर निषेधवर बीएमसीकडून काळा रंग फासून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय मालाडमधली आहेत। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी या पांढऱ्या पट्टीवरून वाद निर्माण झालेले होते। आज पुन्हा एकदा मालाडमध्ये अशाच पद्धतीने पांढरी पट्टी मारलेली होती, मात्र त्याच्यावरती मनसेच्या विभाग अध्यक्षांनी जाहीर निषेध लाल रंगामध्ये लिहिलं। त्यानंतर महानगरपालिकेने देखील हा वाद आणखी वाढू नये यासाठी त्या परिसरामध्ये जाऊन पुन्हा एकदा काळा रंग मारलेला आहे। मात्र या अशा घटना वारंवार घडत असतानाच आता पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन या सगळ्यांनी एकत्र येऊन समन्वय साधून ह्या घटना घडणार नाहीत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। तर आजपासून सर्वसामान्यांचा एसटी प्रवास आता महागलेला आहे। राज्य परिवहन प्राधिकरणानं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 13.56% भाडेवाढीचा प्रस्ताव मान्य दिलेला आहे आणि डिझेलच्या दरामध्ये झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, तसंच वाहनांचे सुट्टे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ याचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच यापूर्वी केलेली 10% हंगामी भाडेवाढ देखील आता रद्द होईल असं एसटी महामंडळानं स्पष्ट केलेलं आहे। वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातल्या लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या एसटीच्या दैनंदिन कार्यावर आर्थिक ताण निर्माण होत असल्यानंच ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय। फॅसिलिटीज बी तेवढ्या परफेक्ट नाही आहेत ना। गाड्या वेळेवर येत नाही, मध्येच बंद पडतात। आता पावणा तास होऊन गेला, 7ची गाडी सांगितली आहे, तुळजापूर अजून पत्ता नाही तिथं। आणि त्याच्या फॅसिलिटीज बी नाही, पर्सेंटेज वाढवले ते मिडल क्लासवाल्याला जरा जास्तच आहे। माझ्या माहितीप्रमाणे या राज्यातल्या 90% लोकांना अजून माहितीच नाही दरवाढ झाली म्हणून 13%। आणि अत्यंत चुकीचे, मला वाटतं मागच्याच महिन्यामध्ये दरवाढ झाली होती, लगेच येणाऱ्या ह्या आज दरवाढ झाली असेल तरी सामान्य माणसाची दिशाभूल आहे। परिवहन मंत्र्यांनी याचा विचार करावा आणि या राज्यातल्या जनतेला पुन्हा एकदा या लालपरीच्या प्रवासामध्ये सहकार्य द्यावं। आता भाव वाढले म्हणजे सामान्य माणसाला परवडत नाही ना, आणि हमेशाच भाव वाढतात ना। हे परवडत नाही ना, सामान्य माणसाला परवडत नाही ना, महागाई जास्त वाढते ना, सरकारने कमी करायला पाहिजे। उलटा एस टी महामंडळ म्हणजे सर्वसामान्यांसाठी सेवा देते आणि मला वाटतं भाडेवाढ ही होऊ नये असं वाटतं, कारण सर्वसामान्यांसाठी ही सेवा आहे। त्यामुळं महाराष्ट्र शासनानं याच्यावर विचार करावा आणि योग्य निर्णय घ्यावा। वाढ तर काय, यांचे आता डिझेल्स वगैरेचे जे परिणाम होतात ते होणार आहे, पण त्यासाठी आता काय करायला पाहिजे गव्हर्नमेंटनी की जी शिवनेरी आहे, पुण्याला खूप लोक अपडाऊन करतात, तर शिवनेरीचे पण पास द्यायला पाहिजे। जर शिवशाहीची पास देतात आवडेल तिथे प्रवास, तर तो थोडा म्हणजे स्वस्तात गेलं जे रेग्युलर जातात त्यांना। किंमत वाढ केलेली आहे एसटी नाही सर, प्रत्येक गोष्ट वाढणार आहे, या वाढीचा प्रश्नच नाही करायला पाहिजे। पगार वाढतो ना, प्रत्येक वर्षी पगार वाढतो, किंमत वाढणार। भाडेवाढीबद्दल म्हणजे महागाई आहे चला हे, परंतु तुम्हाला जेवढी भाडेवाढ करायची करा, पण त्याच्या सुविधा पण द्या, तुम्ही त्याच्या सुविधा पण वाढा। खाजगी बसेस तुम्हाला आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही, खाजगी बसेस तुम्हाला स्पर्धेमध्ये आहेत, त्या स्पर्धा करतात तुमच्याशी, तुम्हाला त्यांच्या स्पर्धेत टिकायचं आहे तर तुमच्या सेवेत सुधारणा करा ना, तुमच्या सेवा तशा वाढवा ना।